आपण एक गायीच्या शेण गोमूत्रापासून एक बनवलेलं कच्चे समर्थ गोकृपामृत. आता तुम्ही म्हणा माझ्या मनात आलं असेल यांना हे औषध विकायचं असेल म्हणून एवढ्या वेळापासून हे देवीच्या जगापासून जीव तोडून माहिती सांगताय. कारण एवढी माहिती जीव तोडून मार्केटिंग वाले सांगतात कारण त्यांना 2 पैसे मिळणार. पण हे विक्रीसाठी नाही, हे सर्वांना मोफत उपलब्ध आहे, याचे पैसे नाही. याची किंमत काय करणार? आणि याच्यामध्ये 33 कोटी बॅटरी आहे. हे शेतीतल्या सगळ्या पिकांवर मातीतल्या सगळ्या घटकांना उपयोगी पडणारं हे गोकृपामृत आहे. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना जबरदस्त रिझल्ट मिळाले, पण दुर्दैवाने त्याची बातमी पेपरला तुम्हाला येणार नाही. त्याचा फायदा होणार आहे शेतकऱ्याला, ती जाहिरात कोण करणार? शेतकरीच करणार. पेपर टीव्ही मध्ये जाहिरातीची अपेक्षा ठेवू नका की आपल्याला चांगल्या लोकांकडून आपल्याला चांगल्या लोकांपर्यंत पोहोचवायचे. हे गोकृपामृत एकदा जरी घेतलं तुम्ही 200 लिटर बनवा, 1 लिटरचं 200 तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही इर्जर सारखं जसं इर्जर आपण वापरतो ना एकदा आणलं की परत गरज पडत नाही, तसं एक गोकृपामृत बनवायचं कसं त्याची सगळी माहिती आपण प्रात्यक्षिक 20 मेला सगळ्या शेतकऱ्यांना तिथे देणार आहे. तुम्हाला इथं पाहिजे इथे उपलब्ध करून देऊ आणि याचे अनुभव तुम्ही स्वतः घ्या. केळीपासून सगळ्या पिकांना उपयोगी पडलेली, आम्ही सगळ्या पिकांना द्राक्ष, केळी, भाजीपाला, मका सगळ्या पिकांना वापरलं, एकदम चांगले रिझल्ट आले. युरिया डीएपीचा खर्च कमी झाले. जे युरिया डीएपी आपण चीन मधून रशियामधून सर्वात जास्त युरिया आणतो, त्या आपल्या देशाला खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग करायचं असेल हे जे काय आपण युरिया डीएपी विदेशातून जे रासायनिक खत आणतो हे हळूहळू आपल्याला थांबवायचे, हळूहळू विष कमी करायचंय. जे विष आज प्रत्येकाच्या घरात पोहोचलेले, आज त्या विषामुळे कॅन्सर सारखे आजार प्रत्येक गावागावात पोहोचलेले. आणि तुम्ही असं दाखवून राहू नका. तुम्ही म्हणाल आम्ही केंद्रात जातो, आम्ही पारायण करतो, आम्हाला टेन्शन नाही, असं दाखवून राहू नका. कारण नुसतं पारायण जपाने काम होणार नाही. आपल्याला त्या पारायणात जे गुरुंनी सांगितलेले जपाच्या बुद्धीतून जे काय आज महाराज तुम्हाला जे ऐकवत आहे, माध्यम कोणाचं असो, आपल्याला त्या पद्धतीप्रमाणे काम करायचंय. म्हणून आपल्याला सगळ्यांना भविष्यातले धोके ओळखून शेतीतलं विष कमी करायचं असं हे गोकृपामृत आमच्या कृषीची इथं आपल्या तालुक्यात एक चांगली यंत्रणा मांडवा. ज्यांची जरी शेती नसेल तर शेतकऱ्यांपर्यंत निरोप देणारे काही आपले सेवेकरी जर पुढे आले तर निश्चित आपल्याला आशीर्वाद फार मोठी राष्ट्राची सेवा होत आहे.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.